एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी रहावी। होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा। एवढा जगदानी मागे तुळशी दळपानी। होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा। आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा। होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा। पांडुरंगा करू प्रथम अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतं परम धाम कैवल्यमेकं तुरीयं। प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई। नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। धन्य धन्य एकनाथा तुमचे पाये माझा माथा। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता। मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या तीन सिरे सहा हात तया माझे दंडवत। एवढा प्रभू भावी तेने संपुष्टी रहावी। होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आनंद कंद कैवल्य गुणनिधान भगवान दत्तात्रयांच्या पावन दरबारामध्ये सर्व माता भगिनी भाविक सज्जन वडीलधारी मंडळी वारकरी वैष्णव गुणीजन मंडळी सर्वांच्या आनंददायी उपस्थितीमध्ये मार्गशीर्ष शुद्ध द्वादशीच्या पुण्यपर्व काळावर भगवत चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग भागवत धर्म मंदिराच्या कलशस्थानी विराजमान झालेले भगवत पूज्यपाद संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा वारकऱ्यांच्या
पाठातला सुपरिचित असलेला हा गोड अभंग आहे। या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबाराय भगवत भक्तीचा महिमा स्पष्ट करतात। विठ्ठल तुकोबाराय या अभंगामध्ये भगवत भक्तीचा महिमा सांगतायत। त्याची मीमांसा धावत्या वेगामध्ये संकल्पित वेळेमध्ये, खरं म्हणजे मी 8 वाजता बरोबर आलो होतो इथं, कुणाचाच पत्ताच नव्हता। त्यामुळे मग साहेब म्हणले आपण दूध घेऊन येऊ, आणि मग मला वाटतं तिकडे गेल्यानंतर आपल्याला थोडासा वेळ झाला। तेव्हा आपणा सर्वांची दिलगिरी व्यक्त करून धावत्या वेगामध्ये आपल्या संकल्पित वेळेमध्ये समारोपाकडे जाण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तेव्हा अभंगावर चिंतन करण्यापूर्वी 2 शब्दामध्ये परिहार द्यायचा आणि आपल्याला या अभंगाचं चिंतन करायचं आहे। आपल्या या धारूर शहरामध्ये आणि जगाचं अधिष्ठान देवादिदेव भगवान दत्तात्रयांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भगवान दत्तात्रय, भगवान पांडुरंग परमात्मा, विश्वमौली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, साधू संतांच्या भगवंताच्या असीम कृपा प्रसादाने आणि सर्व शहरातील भाविक सज्जनांच्या उदात्त योगदानातून सहकार्यातून सप्ताह कमिटी यांच्या आयोजनातून नियोजनातून आणि पंचक्रोशीमधील सर्व गुणीजन मंडळी वारकरी वैष्णवांच्या सहकार्यातून दरवर्षी संपन्न होणारा हा उत्सव अखंड हरिनाम सप्ताह, गुरुचरित्र पारायण सोहळा, रामायण कथा, अन्नदान, ज्ञानदान, भजन, हरिपाठाच्या माध्यमातून आपला हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय। आणि संपन्न होत असलेल्या नामयज्ञामधील आजची 5व्या क्रमांकाचं हे वाक्पुष्प संयोजक मंडळीने माझ्या वाट्याला दिलेला आहे आणि त्या निमित्ताने आपणा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होण्याची संधी प्राप्त झालेली आहे। भगवान दत्तात्रयांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालून सर्व माता भगिनी, माझ्यासमोर बसलेली सर्व वडीलधारी मंडळी, ज्ञानी मंडळी, सेवेने वयाने ज्ञानाने विचाराने वडीलधारी असलेली मंडळी, त्याचप्रमाणे पंचक्रोशीतून आलेले सर्वच गायक मंडळी, भजनी मंडळी, वारकरी मंडळी, मृदंगाचार्य गणेश महाराज शेळके, त्यांचंच तेवढं नाव मला माहीत आहे बरं, कारण ते आमच्याकडे शिकायला होते डिकसाळा। तेव्हा सर्वांना आदरपूर्वक वंदन करून आपल्याला या अभंगाचं चिंतन करायचं आहे। भगवान दत्तात्रयांच्या दरबारामध्ये त्यांच्याच जयंती महोत्सवाच्या निमित्ताने हा उत्सव संपन्न होत आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काही सण साजरे केले जातात, तसे काही उत्सव साजरे केले जातात। आपली भारतीय संस्कृती ही तत्वप्रधान संस्कृती आहे। आपली भारतीय संस्कृती ही त्यागप्रधान संस्कृती आहे आणि म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण साजरे केले जातात। दसरा, दिवाळी, तोची माझा सण सखे हरिजन भेटतील, तसे काही उत्सव साजरे केले जातात। हो, नवरात्र उत्सव, गणरायांचा उत्सव, शिवरात्र उत्सव, तसा भगवान दत्तात्रयांचा जयंती उत्सव। भगवान दत्तात्रयांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये
भारत देशामध्ये अनेक ठिकाणी उत्सव साजरे केले जातात। त्याप्रमाणे आपल्या शहरामध्ये अनेक वर्षाची काय आहे परंपरा आहे। सगळी मंडळी व्यापी आहेत, व्यवसायी आहेत, उद्योगी आहेत, नोकरदार आहेत, परंतु आपल्या वाट्याला आलेलं हे कर्म करत करत या उत्सवासाठी चांगल्या कामाकरता सगळेजण मंडळी वेळ देतात। कुणीतरी चांगल्या कामाला वेळ दिल्याशिवाय चांगली कामं होत नाहीत, वेळ दिली पाहिजे। तेव्हा संयोजक मंडळी वेळ देतात, शहरातली सर्व भाविक सज्जन सहकार्य करतात आणि सर्वांच्या परिश्रमातून पुण्याईतून भगवान दत्तात्रयांच्या आशीर्वादातून मला वाटतं गेली अनेक वर्ष आपला हा उत्सव अविरत अशा प्रकारचा चालू आहे। याही वर्षी तो संपन्न होत आहे आणि संपन्न होत असलेल्या नामयज्ञामधील सेवेच्या निमित्ताने अवगाहन करून जीवन मंगलमय बनवण्याची संधी मलाही मिळालेली आहे। कीर्तन प्रसिद्धी मिळवण्याचं माध्यम नाही, कीर्तन पैसा मिळवण्याचं माध्यम नाही, कीर्तन कथा भगवंताचं नामचिंतन कारणासह दुःखाची निवृत्ती करून जीवन आनंदाचा सागर बनवण्याचं साधन आहे। विठ्ठल तेव्हा काया वाचा मनाने या उपासना गंगेमध्ये जे अवगाहन करतात त्यांचं जीवन सुगंधी आनंदमय सुखसागर झाल्याशिवाय राहणार नाही हो, अशी प्रभुचरणी प्रार्थना करून मी माझ्या अभंगाकडे येतोय। अभंग 4 चरणाचा तुकोबरायांचा सुलभ गोड अभंग आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भावभक्तीचा महिमा प्रतिपादन करतायत। तुकोबराय सांगतात, भगवत प्राप्तीचे जेवढे साधन आहेत त्या सर्व साधनामध्ये भक्ती हे साधन सर्वश्रेष्ठ साधन आहे। देवाच्या प्राप्तीचे देवाकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत। जसं पंढरपूरला जाण्याचे अनेक रस्ते आहेत, तसे भगवत प्राप्तीचे अनेक मार्ग अनेक रस्ते आहेत। ज्ञानाचा मार्ग आहे, कर्माचा मार्ग आहे, योगाचा मार्ग आहे, यागाचा मार्ग आहे, तपाचा मार्ग आहे, व्रत वैकल्याचा मार्ग आहे, तीर्थयात्रेचा मार्ग आहे, अन्नदानाचा मार्ग आहे, दान धर्माचा मार्ग आहे, असंख्य मार्ग आहेत। भगवान म्हणतात, अर्जुना म्हणून पार्था पाही प्रवेशावया माझ्या ठाई, उपायाची नाही वाणी येत। वाणी शब्दाचा अर्थ उणीव, वाणी शब्दाचा अर्थ कमतरता। भगवान सांगतात, माझ्याकडे येण्याचे असंख्य अनेक विध मार्ग आहेत, अनेक विध मार्ग आहेत, परंतु तुकोबराय सांगतात या सगळ्या मार्गांमध्ये ज्ञानाचा मार्ग असेल, कर्माचा असेल, योगाचा असेल, यगाचा असेल, व्रत वैकल्याचा असेल, तपाचा असेल, या सर्वच मार्गामध्ये साधनेमध्ये भक्ती हे साधन, भक्ती हा मार्ग अतिशय श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे हो। सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार, तुका म्हणे मुकुट मनी हारे भक्ती, तुका म्हणे मुकुट मनी हारे भक्ती, तुका म्हणे मुकुट मनी हारे भक्ती, तुका म्हणे मुकुट म्हणे मुकुटमणी हरे भक्ती, म्हणे मुकुटमणी हरे भक्ती, हरे भक्ती,
आरतिया अनेक विश्रांती आरतिया ऐसे कोणी नावा ग्रंथाचे वाचन ऐसे कोणी नावा ग्रंथाचे वाचन आरतिया अनेक विश्रांती ग्रंथाचे तुका म्हणे मुकुटामणी हरी भक्ती अनेक विश्रांती आरतिया अनेक विश्रांती आरतिया तुका म्हणे मुकुट म्हणे हरिभक्ती तुकोबाराय सांगतात. भक्ती म्हणजे सगळ्या साधनाचा मुकुट म्हणे. मुकुट म्हणे मस्तका माळेमध्ये शोभून दिसतो किंवा मुकुट देवाच्या मस्तकावर असतो. तसं भक्ती हे साधन सर्वांच्या सर्व साधनाच्या माथ्यावर शोभणारं साधन आहे. आणि मग तुकोबारायांना काही ज्ञानमार्गी कर्ममार्गी योगमार्गी लोक जवळ आलेले आहेत. घेराव घातलेला आहे. महाराज तुम्ही विधान केलंय सगळ्या साधनांमध्ये भक्ती हे साधन श्रेष्ठ आहे. कोणत्या अवच्छेदकाने तुमची भक्ती कोणत्या अवच्छेदकाने श्रेष्ठ आहे? तुकोबाराय सांगतात भक्ती सर्व सगळ्याच अवच्छेदकाने काय आहे? श्रेष्ठ आहे. पण एकाच कीर्तनामध्ये हे सगळे विषय हाताळता येणं शक्य नाही. तेव्हा तुकोबाराय सांगतात ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. यागापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. कारण काय? भक्ती करणाराला भक्ती मुक्त करते म्हणून श्रेष्ठ आहे का? तुकोबाराय सांगतात मुक्त करणं हा भक्तीचा विशेष नाही. ज्ञानानेही जीव काय होतो? मुक्त होतो. ज्ञानाने जीव मुक्त होतो. कर्माने जीव मुक्त होतो. कर्म नैव हि संसिद्धी मास्तिता जनकादया. जनकाधिक कर्माचा आश्रय करून मुक्त झाली. कर्मानेही जीव मुक्त होतो. योगाने यागानेही जीव मुक्त होतो. तपानेही जीव मुक्त होतो. मग मुक्त करणं हा भक्तीचा विशेष नाही. म्हणले मग भक्तीचा काय विशेष आहे? तुकोबाराय सांगतात भक्तीचा पहिला विशेष हा आहे की भक्तीने देवाला ऋणी बनवता येतं. भक्तीने देवाला ऋणी बनवता येतं. तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा. आमच्या संतांनी भगवंताची भक्ती केली पण आपल्यासारखी नाही. संतांनी भक्ती केली आणि त्या भक्तीच्या माध्यमातून देवावर ऋण बनवलं. भक्त ऋणी देव बोलती पुराणे निर्धार वचने साच खरे. आमच्या वैराग्य रागरसिक काका महाराजांनी भगवंताची भक्ती भक्ती शब्दाचा अर्थ आहे प्रेमाने भगवंताचं भजन करणे. आमच्या काका महाराजांनी भगवंताचं भजन केलं. भक्ती केली. भक्तीने त्याला ऋणी बनवलं आणि ते ऋण फेडण्याकरता देवादी देव पांडुरंगाला श्री क्षेत्र तेरगावामध्ये यावं लागलं. घडी माती वाहे
गोऱ्या कुंभाराची हुंडी त्या मेहत्याची अंगी भरी. हो, काका महाराजांच्या दरबारामध्ये येऊन रुक्मिणी आईसाहेब कुंभारीन झाल्या, पांडुरंग परमात्मा कुंभार झाले, गरुड गाढव झाला आणि योगी यांच्या ध्यानी ध्याताना तुळसी त्रैलोक्याचा अधिपती योग्यांच्या ऋषी मुनींच्या ध्यानामनामध्ये स्वप्नामध्ये न येणारा परमात्मा बहुनाम जन्मनामांते ज्ञानवान माम प्रपद्यते. हजारो जन्म घेतल्यानंतर भगवान सांगतात एखादा माझ्यापर्यंत येतो. असा विश्वाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा काका महाराजांच्या घरी गाडगी घडतात, गाडगी घडतात. शांती ब्रह्म एकनाथ महाराजाने भगवंताची भक्ती केली, भगवंताचं भजन केलं. त्या सेवेचं ऋण देवावर ऋण होण्याकरता आपल्याकडून निष्काम भक्ती झाली पाहिजे महाराज. निष्काम सेवा झाली तरच देवावर काय होतं, ऋण होतं, ऋण होतं महाराज. आपण दुसऱ्याच्या पंक्तीला जेवलं तरी आपलं पुण्य जातंय महाराज. आपल्याला वाटतंय लोक आपल्याला पाटावर बसून जीव घालतात, फुकट नाही महाराज. जेवल्यानंतर आपलं पुण्य त्यांना दर्शन घेणारे घेऊन जातात, घेऊन जातात. तेव्हा संतांनी निष्काम सेवा केली, नाथ महाराजांनी भगवंताची भक्ती केली. त्या सेवेचं ऋण देवावर झालं आणि ते ऋण फेडण्याकरता जगाचा मालक नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष राबला, 36 वर्ष राबला महाराज. एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी, 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 एकोबाचे ऋण अंब ऋषीचे सोशी गर्भवासा, अंब ऋषीचे सोशी गर्भवासा, उंचनीत काही भगवंत, उंचनीत काही भगवंत. एकोबाचे ऋण, यंकोबाचे नाही बरं का, एकोबा म्हणजे एकनाथ महाराज. आपण बघतच नाहीत अक्षराकडे महाराज. असू दे आता काय. एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी, आंब ऋषीचे 36 वर्ष भगवान परमात्मा नाथ महाराजांच्या घरी काम करतात. तेव्हा भक्तीचा पहिला विशेष, भक्तीने देव ऋणी होतो, संतांनी त्याला ऋणी बनवलं. मानी भक्ताची उपकार ऋणया म्हणवी निरंतर. हो, तेव्हा
भक्तीचा पहिला विशेष आहे. भक्तीने देव ऋणी होतो. तुकोबाराय सांगतात भक्तीचा दुसरा विशेष आहे. भक्तीने भक्ती प्रेमाने देव वेडा होतो. ज्ञानाने तो वेडा होत नाही, योगाने तो वेडा होत नाही, पण भक्ती प्रेमाने तो परमात्मा वेडा होतो. वेडा 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 झाला, वेडा झाला लालचावला भक्तीशी. ज्या सुखा कारणे देव वेडावला. मुंबई सोडून दारूर गावी आला असं नाही, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. मला सगळेच विशेष वैकुंठामध्ये आहेत. लक्ष्मी माता वैकुंठात राहतात. सगळे विशेष वैकुंठामध्ये आहेत. पण एवढं वैभव तो सोडतो, त्याचा त्याग करतो आणि तो भगवान परमात्मा वैष्णवांच्या सानिध्यामध्ये राहतो. तेव्हा भक्ती प्रेमाने भक्तीने देव वेडा होतो, वेडा होतो. हा दुसरा विशेष आहे. तिसरा भक्तीचा विशेष आहे. भक्तीने देव आकळला जातो. ज्ञानाने अहंकार वाढला का देव दूर जातो. पण भक्ती प्रेमाने हो तो आकळला जातो. भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळे आवळे तैसा हरी. भक्तीने तो आकळला जातो. तुकोबारायांना विचारलं, ठीक आहे, 3 विशेष आम्हाला भक्तीचे कळालेले आहेत, आणखीन काय भक्तीचा विशेष आहे का? जगद्गुरु तुकोबाराय चौथा विशेष अभंगाच्या प्रथम. एवढा प्रभू भाव, एवढा प्रभू भाव, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भाव, एवढा प्रभू भाव, एवढा प्रभू भाव, एवढा प्रभू भाव, होय भक्ती केला नाही होय भक्ती केला नाही तुकोबाराय चौथा विशेष अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतायत. महाराज म्हणतात, भक्तीचा हा विशेष एवढा प्रभू भावी, परंतु तेने संपुष्टी राहावी. एवढा प्रभू भावी, भाव भक्तीने भक्ती प्रेमाने प्रभू असलेला, आणि एवढा शब्द वापरलाय तुकोबाराने. एवढा
हा एवढा हा शब्द त्याच्या व्यापकतेच्या अर्थाने तुकोबारांनी योजिलेला आहे. तो किती मोठा आहे. एवढा एवढा म्हणजे केवढा. ते एवढा मोठा आहे असं सांगितलंच नाही महाराज, फक्त शब्द ठेवलाय एवढा प्रभू. आता एवढा म्हणजे केवढा, कीर्तनकारांना डोकं लावायचं. आता तुकोबारांनी सगळंच सांगितलं असतं तर कीर्तनकाराला काय उद्योग राहिला असता. एवढा म्हणजे केवढा, तर तो मोठा व्यापकतेच्या त्याची व्यापकता सांगण्याच्या हेतूने तुकोबारांनी एवढा शब्द वापरलेला आहे. तो परमात्मा तुकोबाराय सांगतात तो एवढा. एवढा म्हणजे केवढा. शास्त्रामध्ये तो परमात्मा किती मोठा आहे याची मीमांसा वेदाने केलेली आहे, शास्त्राने केलेली आहे, पुराणाने केलेली आहे आणि संतांनीही. तो किती मोठा आहे, किती व्यापक आहे याची मीमांसा करणारे अनेक प्रमाण आहेत, अनेक प्रमाण आहेत. तो परमात्मा किती मोठा आहे, किती मोठा, किती मोठा. सरळ सरळ सांगून जातो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पंचमहाभूत आहेत. त्यामध्ये पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक आहे. मला वाटतं तिप्पट पाणी आहे आणि एक पट 1/4 पृथ्वी आहे. म्हणजे पृथ्वीपेक्षा तिप्पट काय आहे, पाणी आहे. पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक, पाण्यापेक्षा पाण्याचं ते कारण असलेलं तेज, तेज नावाचं भूतत्व व्यापक आहे. तेजापेक्षा तेजाचं कारण वायू, वायू तत्व त्याच्यापेक्षा व्यापक आहे. वायू तत्वापेक्षा वायू तत्वाचं कारण आकाश, आकाश काय आहे, व्यापक आहे. आकाश किती मोठं आहे सांगता का कोणी, सांगा. आकाश एवढं व्यापक आहे असं जर कुणी सांगितलं तर कीर्तन झाल्यानंतर रोख 11 रुपये देतो. माझे पैसे जास्त नाहीतच, हां देतो मी तेवढी बक्षीस. म्हणजे विज्ञानालाही त्याचा आणखीन काय लागलेला नाही, मेळ लागलेला नाही महाराज. हो, तो नाही ऐसा ठाव उरलाशे कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. कुठल्याही दिशेला जा, आकाश नाही अशी जागा नाही. आकाश वायू तत्वापेक्षा आकाश व्यापक आहे, मोठं आहे. आकाशापेक्षा आकाशाचं कारण असलेली माया आकाशापेक्षा व्यापक आहे. आणि त्या मायेपेक्षा मायेचा नियंता दैविहेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वेद प्रपद्यन्ते माया मेताम तरंती. भगवंताच्या एका अंशावर माया आहे आणि मायेच्या एका अंशावर हे सगळं जग आहे. तेव्हा मायेपेक्षाही प्रभू परमात्मा व्यापक आहे. एवढा तो मोठा आहे. आणखीन दुसरी उपपत्ती सांगतो. पुरुष सुक्तामध्ये आरंभीच भगवंताचं व्यापकपण महानपण सांगत असताना पुरुष सुक्त बोलतं. सहस्त्र शीर्षाः सहस्त्र काय सहस्त्र शीर्षाः सहस्त्र अक्ष सहस्त्रपात सभूमिं विश्वतो वृत्वा आत्यतिष्ठत् दशांगुलम. सहस्त्र शीर्षा पुरुषाः, सहस्त्र अक्षः, सहस्त्रपात सभूमिं विश्वतो वृत्वा आत्यतिष्ठत् दशांगुलम. पुरुष सुक्त बोलतं की सगळ्या पृथ्वीला व्यापून परमात्म तत्व आणखीन 10 अंगुल परिमाणाचं काय आहे, शिल्लक आहे. पृथ्वी किती मोठी, आपल्या विचाराच्या बाहेरचा खेळ येतो. सगळ्या पृथ्वीला व्यापून तो परमात्मा
10 अंगुल परिमाणाचा शिल्लक आहे, एवढा तो काय आहे, मोठा आहे, एवढा तो मोठा आहे महाराज. हो, एवढा तो मोठा आहे. आमचे संत वर्णन करतात, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. तुकोबराय वर्णन करतात, विठ्ठल विस्तारला जनी, सगळ्या जगात पृथ्वीमध्ये हो परमात्म तत्व नाही अशी जागा नाही. सर्वा घटी राम देहादेही एक, त्याचा वस्तूने अंत नाही, त्याचा देशाने अंत नाही. हरीचिया दासा हरी दाहे दिशा, बावे जैसा तैसा हरी. कालतः त्याचा अंत नाही. ठायेचा चिकाळा अनादि बहुकाळा, तो अनादि आहे. काल त्याच्यात एक जन्माला आलेला असल्यामुळे काळाचंही माप त्याला लागत नाही. तेव्हा देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वळला विश्वाकार. तेव्हा विठ्ठल विस्तारला जनी, पुढे सप्तही पाताळे भरुनी. सप्त पाताळे आहेत ना, इथून खाली 7 आहेत आणि इथून वरी 7 आहेत. खाली मला वाटतं आतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातळ, पाताळ. वर स्वर्लोक, महरलोक, जनलोक, तपलोक. म्हणजे आपण राहतो मृत्यूलोकापासून खाली 7 पाताळ आहेत आणि वर 7 पाताळ आहेत. तेव्हा सप्त हे पाताळे, त्या सप्त पाताळामध्ये त्याची व्याप्ती आहे, त्याची व्याप्ती आहे. तुकोबराय पुढं वर्णन करतात, सप्त विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. त्रिभुवन म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. या सगळ्या त्रिभुवनाला तो काय झालेला आहे, व्यापलेला आहे. बस झाला आता. एवढा तो काय आहे, मोठा आहे. एवढा तो काय आहे, मोठा. तुकोबराय वर्णन करतात, अनंत ब्रह्मांडे उदरी, हरे हा बालक नंदा घरी, नवल केवडे केवडे नकळे कानोबा. त्याचं कोड बिड्या वडणाराला कळत नाही, याच्यामध्ये नवल नाही महाराज. त्याचं कोड पंडिताला कळत नाही, त्याचं कोड योग्यांना कळत नाही, त्याचं कोड जपी तप्यांना कळत नाही. मला वाटतं जगामध्ये वेदा इतका शहाणा दुसरा कोणीच नाही महाराज. जगात सर्वात शहाणा कोण आहे, वेद आहे. त्या वेदालाही त्याचं कोड कळत नाही. पुसू नका बाई वेदाशी काही, कळलेची नाही, शेष सिनला झाल्या द्विसहस्र जिभा जिभा, देव का हो देवरी, देव का हो देवरी, देव का हो पुसू नका बाई वेदाशी काही, कळलेची नाही. बर. शेष शिनला 1000 तोंडाचा शेष. शेषाला किती तोंड आहेत, 1000 आहेत महाराज. 1000 मुखाने शेषाने त्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या जिभा फाटल्या. 1000च्या 2000 झाल्या, झाल्या द्विसहस्त्र जिभा. जीभ फाटल्या त्याच्या, पण वर्णन तसंच राहिलं. तसाच तो अंतुरणा तळवटी दडे ज्ञानोबराय म्हणतात. दडून बसला, दडून. तेव्हा शेषाला कळत नाही त्याचं कोड, वेदाला कळत नाही. वेद जाणू गेला, पुढे मौनावला, मौन धारण करावं लागलं.
एवढा तो मोठा आहे, एवढा तो मोठा परमात्मा. ना तुकोबाराय सांगतात एवढा प्रभू. प्रभू शब्दाचा अर्थ विश्वाचा मालक. प्रभू शब्दाचा अर्थ आहे मालक, स्वामी. प्रभू मला वाटतं गीतेमध्ये श्लोक आला बघा. प्रभू गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजमव्ययम. 9वा अध्याय भगवान बोलतात. हे आम्ही संस्थेमध्ये पाठच केलेले बघा. 9वा अध्याय, 12वा अध्याय, 15वा अध्याय, 7वा अध्याय. जोग महाराजाच्या संस्थेमध्ये हे 4 अध्याय ज्ञानेश्वरीचे बरं का, गीतेचे नाही. ज्ञानेश्वरीचे 4 अध्याय पाठच करावे लागतात. संस्थेची मालिका 700-800 अभंगाची पाठच करावी लागते. हां, विचारसागराच्या प्रक्रिया पाठच करावं लागतात. पंचदशी पाठच होते. हो, विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता पाठच होते. ज्याला विद्वान व्हायचं आहे ना त्याने सरळ जोग महाराजांच्या संस्थेमध्ये जायचं. ठल विठ्ठल. ज्या जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गेली 100 वर्षापासून परंपरा चालू आहे. शिक्षकांना पगार नाही आणि विद्यार्थ्यांना फीस नाही. या तत्वावर आजही स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था हे काम करते. अशा संस्थेत शिकलेले विद्यार्थी आता ठरवायला लागले कीर्तन. हा स्वतंत्र भाग आहे ज्याची त्याचा. तेव्हा संस्थेमध्ये दिशा मिळते वेदांताची, संत वाङ्मयाची. तेव्हा तो परमात्मा खूप प्रभू, मी इथं बोलत होतो गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत. आणि मग त्या प्रभू शब्दावर ज्ञानोबरायांनी व्याख्यान केले बघा. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचा. प्रभू शब्दावर ज्ञानोबरायांनी व्याख्यान केलं. प्रभू शब्दाचा अर्थ ज्ञानोबराय सांगतात म्या बोलविल्या वेद बोली, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळिता पर्वते बैसका नसंडावी, समुद्री रेखा नोलंडावी, पृथ्वी भूते वहावी हे आज्ञा माझी, आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे न राहावे, पावके दहावे वर्षावे जळे. या सगळ्या ओव्या प्रभू शब्दाचं व्याख्यान करणार आहेत बरं का. भगवान परमात्मा सर्वांचा स्वामी आहे. त्याच्याच सत्तेने वेद बोलतो, त्याच्याच सत्तेने सूर्य चालतो, त्याच्याच सत्तेने चंद्र चालतो, त्याच्याच सत्तेने वारा क्षणभरही एका जागेवर थांबत. वारा जर थांबला तर काय होईल बरं? 10 मिनिट जर वाराने रजा दिली, किती 10 मिनिट जर वायुदेवाने रजा काढली तर काय होईल? विश्वाचा नाश, नष्ट होऊन जाईल मला सगळं विश्व 10 मिनिटात. पण भगवंताचं त्याला सांग नाही, एक क्षणभर सुद्धा तो थांबायचं नाही, एक क्षणभर सुद्धा. तेव्हा वायू त्याच्याच सत्तेने धावतो. अग्नीच्या ठिकाणी जी दाहकता आहे ती त्याची सत्ता आहे, त्याची सत्ता आहे. तेव्हा विश्वामध्ये ज्या सगळ्या घटना घडतात ते सगळ्या त्याच्या प्रेरणेने घडतात, त्याच्या सगळ्या प्रेरणे. तेव्हा असा विश्वावर त्याचं काय आहे? कमांड आहे, कमांड. प्रभू म्हणजे विश्वाचा सर्वांचा स्वामी तो आहे. तेव्हा तुकोबाराय सांगतात एवढा प्रभू जगाचा स्वामी असलेला, व्यापक असलेला, विभू असलेला, मोठा असलेला, निरातिशय व्यापक असलेला परमात्मा, त्रिभुवनाला व्यापून शिल्लक राहिलेला परमात्मा, तो एवढा मोठा परमात्मा परंतु
भक्तीचा हा विशेष आहे. भक्ती प्रेमाने महानात महान असलेला परमात्मा लहानात लहान होतो आणि भक्ताच्या हृदयामध्ये राहतो. तेने संपुष्टी राहावे. त्याचं महानपण मी तुम्हाला सांगितलं, एवढा मोठा आहे तो. देशतः त्याचा अंत नाही, कालतः ज्याचा अंत नाही, वस्तुतः ज्याचा अंत नाही, असा विभू असलेला, महान असलेला, मोठा असलेला परमात्मा, परंतु भक्तिप्रेमामुळे वश होऊन महानात महान असलेला परमात्मा तेने संपुष्टी राहावी. परमात्मा महानात महान आहे आणि आपलं संपुष्ट म्हणजे हृदय. हृदय लहानात लहान आहे महाराज. संपुष्ट शब्दाचा अर्थ देवाला राहण्या योग्य असलेली जागा, त्याला काय म्हणायचं? संपुष्ट. आपलं संपुष्ट नाहीच आहे. त्याच्यामुळे आपल्या आत तो सामान्य रूपाने राहतोय. संपुष्ट त्याला म्हणतात ज्यांचा मल नावाचा दोष गेला, ज्यांचा विक्षेप नावाचा दोष गेला, ज्यांचं स्वस्वरूपाचं अज्ञान गेलेलं आहे, ज्यांच्या अंतःकरणातले काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे सगळे विकार नष्ट झालेले आहेत आणि हृदय गंगेप्रमाणे काय झालेलं आहे? निर्मळ झालेला आहे. त्याला म्हणायचं संपुष्ट. संपुष्ट. तेव्हा अशा प्रकारचं हे हृदय आमच्या संतांनी बनवलं महाराज. काम क्रोध वैरी घातले बाहेरी, त्यामुळे बैसला अंतरी पांडुरंग. हृदय लहानात लहान आहे, परमात्मा महानात महान आहे. पण भक्तिप्रेमामुळे महानात महान असलेला परमात्मा आमच्या भगवत भक्तांच्या हृदयामध्ये तो येऊन बसला. हो, आमच्या जनाबाईने भगवंताचं भजन करून आपलं हृदय देवालय बनवलं. हो, देवालय बनवलं आणि ब्रह्मांडाचा नायक महानात महान असलेला परमात्मा जनाबाईने हृदयामध्ये त्याला साठवलं. धरीला पंढरीचा, धरीला पंढरीचा चोर, 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 धरीला पंढरीचा चोर. गळा बांधल्या दोर, गळा बांधल्या दोर, गळा बांधल्या दोर, गळा बांधल्या दोर. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. हृदय बंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला, आता विठ्ठल कोंडीला, आता विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला, आता विठ्ठल कोंडीला, आता विठ्ठल हृदय बंदी खाना केला आणि आत विठ्ठल कोंडीला. जनाबाईने एवढा महानात महान असलेला परमात्मा
भक्तिप्रेमाने त्याला हृदयरूपी मंदिरामध्ये कोंडून टाकला. मारुतीरायाने भक्तिप्रेमाने रामप्रभूंना परमेश्वराला संपुष्टात कोंडून ठेवलं. आज आम्ही पंढरीवरून येता येता आरणला गेलो. जवळच इकडून जायचं तर इकडून आलं तर 2 संतांची काय होतात, महिन्याला जातो आम्ही वारीला. ज्यांच्या दरबारामध्ये आम्ही आज गेलो होतो ते सावता महाराज धनी करोनी पोटी साठवू तेव्हा एवढा प्रभू भावी तिने संपुष्टी राहावी. तुकोबाराय सांगतात भक्तीचा हा विशेष 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांना अगम्य असलेला, बुद्धिवान लोकांना अगम्य असलेला, रात्रंदिवस चित्ताचा अवरोध करून ध्यान करणारे योग्यांना दुर्लभ असलेला असा महानात महान असलेला परमात्मा भक्तिप्रेमाने संतांनी त्याला लहान केलं आणि भक्ताच्या प्रेमामुळे महान असलेला परमात्मा लहान झाला आणि संतांच्या भक्तांच्या हृदयामध्ये तो सामावला. तेने संपुष्टी राहावी. आपलं मोठेपण बाजूला सारतो आणि लहान होऊन भक्तांच्या हृदयामध्ये तो वास्तव्य करतो. हा भक्तीचा काय आहे विशेष आहे. म्हणून एवढा प्रभू भावी तेने संपुष्टी राहावी. तो संपुष्टात राहतो, संतांच्या सानिध्यात राहतो आणि भक्ताने जसं म्हणावं तसा होतो. होय भक्ती केला बोला बोला दहा वाजले तसं आता मला वाटतं माझी नियोजित वेळ काय झाली संपलेलीच आहे. म्हणजे वेळेच्या दृष्टीने माझं आयुष्य काय झालंय संपलेलं आहे. आणखीन एक 5 मिनिट सांगतो आणि समारोपाकडे जातो. कारण आता काय मडी दररोज बदलू नाहीत, खांदेकर हेच आहेत दररोज. आणि सेवा झाल्यानंतर पुन्हा यांना आपापल्या घरी जायचं असतंय. तेव्हा शहरातली सेवा आहे, वेळेचं बंधन आहे आणि खरं म्हणजे वेळेत सुरू पण झालं पाहिजे बरं का. श्रोतृवर्गांचं सुद्धा नुकसान होता कामा नये. तेव्हा
5 मिनिटामध्ये घेतो आवरून, काही नाही. आपण सर्व जाणकार मंडळी आहात. अभंगाचा अर्थ आपल्याला समजेल, नाही समजला तर घरी थोडं चिंतन करा, जाऊन समजेल. शब्दशः अर्थ सांगणारच आहे मी. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावी, आणि असा परमात्मा होय भक्ती केला तैसा. भक्ती प्रेमामुळे भक्ताने जसं म्हणावं तसा तो होतो. अर्जुनाने 11व्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलं, मे कांक्षण स्थितो जगत. मी नाही असं जगात कुठलीच वस्तू नाही, विश्वामध्ये मी भरलेलो आहे. अर्जुनाने सांगितलं, देवा विश्वामध्ये जर तुमची व्याप्ती आहे तर मग ते विश्वरूप मला काय झालं पाहिजे, विश्वरूप दर्शन झालं पाहिजे. देवा मला विश्वरूपाचं दर्शन दाखवा. विश्वामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये मला तुम्ही दिसले पाहिजेत. अर्जुनाने अपेक्षा केली. अर्जुन भगवंताचा प्राणप्रिय काय आहे, भक्त आहे महाराज. देवा मला विश्वरूप दर्शन पाहायचं आहे. आणि मग भगवंताने अर्जुनाने म्हणावं देवाने करू नये असं कधीच नव्हतं महाराज. अर्जुनाने इच्छा प्रगट केल्याबरोबर भगवंताने सांगितलं, अर्जुना पश्चिमे पार्थरूपाने शतशोत सहस्रशाः नाना विधाने दिव्याने नाना वर्णाकृतीनिच. भगवंताने अर्जुनाच्या समोर विश्वपटाची घडी उघडी केली. अर्जुना पश्य, पश्य म्हणजे पहा, पहा माझं विश्वरूप. देव म्हणायचे पहा ना, अर्जुन म्हणायचा दाखव. भगवान म्हणायचे, अर्जुन अरे मी माझ्या लाडक्या लक्ष्मी माझ्या पत्नीला जे दाखवलं नाही, माझ्या आईवडिलांना जे रूप मी दाखवलं नाही, माझ्या सख्या भावाला जे विश्वरूप दाखवलं नाही, ते विश्वरूपाची घडी तुझ्या समोर मी प्रगट केली. पहा, पश्य पश्य अर्जुना पहा. देव म्हणायचे पहा, अर्जुन म्हणायचा दाखव. आणि मग अर्जुनाने सांगितलं, देवा हे असं केलंय तुम्ही, विश्वरूप मनाच्या समोर तुम्ही उघड केलेलं आहे, पण ते असं झालं आंधळ्यासमोर आरसा दाखवल्यासारखं आहे. आंधळ्या माणसाला किती किमतीचा आरसा त्याच्या पुढं दाखवला तर उपयोग काहीच उपयोग नाही. देवा तुम्ही असं केलंय, बहिऱ्याच्या पुढं भीमसिंग जोशीचं गायन ठेवल्यासारखं केलं. होऊन गेली माणसं महाराज, भीमसिंग जोशी, लता दिदी. तेव्हा देवा तुम्ही मला विश्वरूप दाखवलेलं आहे, पण ते विश्वरूप पाहण्याची योग्यता मला दिलेली नाही. आणि मग भगवंताच्या लक्षात आला, अरे अर्जुना माझ्याकडून थोडासा घोटाळा झाला, मी विसरून गेलो. आणि मग दिव्यम ददामि ते चक्षुः. भगवंताने अर्जुनाला दिव्य नजर दिली महाराज. दिव्य रूप पाहण्यासाठी नजर सुद्धा काय पाहिजे, दिव्य असले पाहिजे. लोक तक्रार करतात, तुम्ही जर देव आहे म्हणता तर मग आम्हाला का दिसत नाही. देव आहे तर काय झाला पाहिजे, दिसला पाहिजे. अरे तो दिव्य आहे, तुझी नजर चर्मचक्षु आहेत, चर्मचक्षुने दिव्य वस्तू दिसत नाही. दिव्य वस्तू पाहण्याकरता आपली नजर सुद्धा दिव्य लागते महाराज. दिव्य. आपल्या नजरेने जमिनीतलं पाणी दिसतं का आपल्याला, नाही ना. आपल्या शेतात विहीर बोर पाडायचं असेल तर कुणाला आणलं जातं, पायाळू. खरं शब्द कसा आहे, पायाळू. पायाळू पायाळू कुणाला म्हणतात बरं, तर पायाच्या बाजूने ज्याचा जन्म होतो तो पायाळू, आणि डोक्याच्या बाजूने ज्याचा जन्म होतो तो डोकाळू. आपण सारे डोकाळूच आहेत. आपण सारे डोकाळू असल्यामुळे डोकाळूच्या डोळ्याला जमिनीतलं धन, मग जमिनीतलं धन पाहण्याकरता पायाळूचे डोळे लागतात. ज्ञानोबा लिहितात, तुकोबा लिहितात, पायाळूच्या गुन्हे पडी येले ठावे. हो,
परी होवावे लोचन पायाळूचे, पाताळेचे निधान माऊली लिहितात. दावी लकीर अंजन परी होवावे लोचन पायाळूचे. हो, आपल्या धारूर शहर जुनं शहर आहे. हो, एखादा पायाळू अनाज हुडकून कुठं कुठं काय काय पुरलेलं आहे. पायाळूला सगळं दिसतं बघा. भूमिगत धन म्हणजे भूमिगत धन पाहण्याकरता जर सामान्य डोळे चालत नाहीत तर तो दिव्य सूक्ष्म असलेला परमात्मा पाहण्याकरता सामान्य डोळे कसे चालतील? चालत नाहीत. भगवंताने अर्जुनाला दिव्य नजर दिली आणि मग अर्जुनाने भगवंताचं विश्वरूप दर्शन घेतलेलं आहे. तेव्हा होय भक्ती केला तैसा. अर्जुनाने विश्वरूपाची मागणी केली, भगवंताने अर्जुनाची अपेक्षा पूर्ण केली. भक्ताने जसं म्हणावं तसा तो परमात्मा होतो बघा. होय भक्ती केला तैसा. आणि पूर्वी धरावी ते इच्छा. अर्जुनाची विश्व दर्शनाची इच्छा भगवंताने पूर्ण केली आणि भक्ताने जसं करावं तसा तो होतो. अर्धा मिनिट मी तुम्हाला जरा गोकुळ गावामध्ये नेतो. भक्ताने हो जसं म्हणावं तसा तो कसा होतो. भक्ताने जर म्हटलं ना देवा तुम्ही लहान व्हा, भगवान परमात्मा भक्ता करता लहान होतात. भक्ताने जर सांगितलं देवा तुम्ही मोठे व्हा, भगवान परमात्मा मोठे होतात. अर्ध्या मिनिटामध्ये गोकुळातला प्रसंग सांगतो. एके दिवशी पहाटे 4 वाजता यशोदा मैया उठल्या. यशोदा पूर्वीच्या गोपी 4 वाजताच उठायच्या महाराज. आताच्या गोपी कधी उठतात ज्याची त्याला ठाऊक. तेव्हा 4 वाजता यशोदा मैया उठलेल्या आहेत आणि अंगण झाडू लागले. ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे सगळ्यांनीच महाराज. ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. ब्रह्ममुहूर्त भगवंताच्या चिंतनात व्यायामातच गेला पाहिजे. ब्रह्ममुहूर्तात सगळ्यांनी मंगलमय वातावरणामध्ये भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाखला. मी दररोज काकडा करणारा माणूस आहे बरं. मी दररोज करतो, वैयक्तिक करतो. साधना आहे ती मोठी साधना. तेव्हा यशोदा मैया पहाटच्या प्रहरी उठलेल्या आहेत, झाडू लागलेल्या आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा उठले, इकडं तिकडं बघितलं. हो, आई दिसाना, मोबाईल दिसाना, काही दिसाना. आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा रडू लागलेले आहेत. रडण्याचा आवाज आल्याबरोबर यशोदा मैयाने झाडू फेकून दिला. धावत आल्या, कन्हैयाला मांडीवर घेतलेलं आहे, स्तनपान देऊ लागलेले आहेत. आपण तो स्तनपान घेईना आणि रडायचं बंद करीना. यशोदा मैया उठल्या अंगणामध्ये. निसर्गरम्य अशा मोकळ्या वातावरणामध्ये त्याला कडेवर घेऊन फिरू लागल्या. तरी त्याचं रडणं बंदच होईना महाराज. 10 वाजून गेल्या तरी रडणं चालूच. बर. आणि मग सगळ्या खायच्या वस्तू दिल्या, सगळ्या खेळायच्या वस्तू दिल्या. तरी सुद्धा नाना प्रकारचे उपाय केले तरी भगवान श्रीकृष्ण परमात्मा रडायचा थांबत नाही. नाना परी समजावी ते मागेला ते खाया देते, मागेला ते खाया देते. थोपटोने निजविते, थोपटोने निजविते. आलविते पाळना रडते माझी पाळताने समजाविता राहिना रडते माझी पाळताने समजाविता राहिना.
राहिना राहिना रडते माझी वाळताने संगाविता यशोदा मैयावरून नाथ महाराजांनी हा प्रसंग रेखाटलाय. नाना परी समजाविते मागेल ते खाया देते थोपटोनी निजविते हलविते पाळना नाना प्रकारचे उपाय पण त्याचं रडणं बंद होईना. नॉन स्टॉप सारखा वक्ष रडू लागलेला आहे. यशोदा मैया बेचैन झाल्या. सगळे उपाय थकले. यशोदा मैयाने विचार केला ह्याला काहीतरी चांगला आजार झालेला दिसतोय. मग डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टरचं डोकंच चालना. वेदाचं डोकं चालत नाही, डॉक्टराचं काय चालायचं, चालेना डोकं. बर डॉक्टरांचे उपाय थकले. मग सुपावाले बोलवा. बर सुपावाले आल्या, काही उपयोग नाही. लिंबावाल्या आल्या, हिरवी लिंब पांढरी लिंब सगळी लिंब आणली, काही उपयोग नाही. 4:06 वाजले, 10:15 वाजायला लागले तरी रडणं चालू. भगवान श्रीकृष्ण परमात्मा रडणं बंद होईना. यशोदा मैया बेचैन झालेले आहेत, सगळेच बेचैन झालेले आहेत. आणि तेवढ्यामध्ये पाण्याचं निमित्त करून राधा माता देवाच्या दर्शनाला आल्या. राधा माता देवाच्या दर्शनाला आल्यानंतर देवाने राधा माता भक्त आहेत महाराज. राधा मातेला नालायक लोक वेगळ्या चष्मेतून पाहतात. राधा म्हणजे मूर्तिमंत काय आहे, भक्ती महाराज, भक्ती. शुकाचार्यांच्या भागवतामध्ये सगळ्यांची नावं आली, पण राधा शब्द आला की भगवत पूज्यपाद शुकाचार्यांना काय लागायची, समाधी लागायची महाराज. तास तास युद्धांदशमध्ये येत नसायचे. म्हणून श्रीमद भागवतामध्ये राधा शब्द जास्त आलेला नाही, समाधीच लागायची त्यांना. तेव्हा राधा माता आल्या. आल्यानंतर देवाने पाहिल्याबरोबर राधा मातेला पाहिल्याबरोबर रडायचंच थांबलं महाराज, शांत झाला. आणि मग यशोदा मैयाने कपाळाला हात लावला. डोल्या, तुझं रडणं बंद करण्याकरता मी किती खटाटोप केला, केवढे उपाय केले, सगळे डॉक्टर्स बोलवले, सगळे उपाय केले, तरी रडायचा थांबला नाही. आणि राधेला पाहिल्यानंतर मात्र त्याचं रडणं बंद झालेलं आहे. एका बाजूने यशोदा मैयाला आनंद झाला आणि दुसऱ्या बाजूने आश्चर्य निर्माण झालं. राधेला पाहिल्यानंतर याचं रडणं बंद कसं काय झालं, याच्यामध्ये काहीतरी गूढ रहस्य असलं पाहिजे. राधेला जवळ बोलावून घेतलं. राधे, 4 वाजल्यापासून सारखा बोंबलतोय ग, मी अनेक उपाय केले, रडायचा थांबला नाही. तुला पाहिल्यानंतर माझं पोरग शांत झालेलं. आता खरं तर हिचं पोरगच नव्हतं, हिचा बाप होता. पण नंद बाबा यशोदा मैयानं त्यांना वाटायचं हे माझं काय आहे, पोरग आहे. तो म्हणायचा मी तुमचं पोरग नाही, मी तुमचा बाप आहे. पिता हमस्य जगतो माता धाता पितामहा. 10व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात या जगाचा बापही मीच आहे आणि या जगाची आई ही मीच आहे. आणि मग यशोदा मैया म्हणतात माझं पोरग 4 वाजल्यापासून रडत होतं, तुला पाहिल्यानंतर माझं पोरग शांत झालं, बरं झालं. पण ह्याच्यातलं रहस्य काय ग? राधेने सांगितलं, यशोदे, याच्यातलं रहस्य असं आहे, त्याचं दर्शन व्हावं, देवाची संगती, देवाचं सानिध्य मिळावं, सगुण रूपामध्ये देवाचं दर्शन व्हावं, म्हणून मी 1 जन्म नाही 1000 जन्म रडते. त्याच्या दर्शनाकरता मी 1000 जन्म रडते. 1000 जन्म घेतले जन्म मागे, सार्थक त्याचे झाले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा
या विठ्ठले कृपा केली. आपल्याला तर असं वाटतं एक माळ वळली की हो पांडुरंग गव्हात हिऱ्या टाकायला आला पाहिजे. कसं शक्य आहे? येईल तो. संतांना सावता महाराजांना खुरपू लागला ना गहू, आपल्याकडे सुद्धा येतो तो, येईल. पण तेवढ्या ताकदीने आपली काय झाली पाहिजे? सेवा झाली पाहिजे, सेवा झाली पाहिजे, सेवा झाली पाहिजे. राधा माता म्हणते जन्मच्या जन्म मी त्याच्याकरता रडते, त्याचं दर्शन व्हावं म्हणून रडते, त्याची संगती मिळावी म्हणून रडते. आणि मग यशोदे, देवाचा स्वभाव असा आहे, जो भक्त देवाकरता रडतो त्या भक्ताकरता देवही रडतो. महाराज ज्ञानोबारायांसाठी सगळं जग रडलं, याच्यामध्ये नवल नाही. ज्ञानोबाराय समाधिस्थ झाल्यानंतर ब्रह्मांडाचे जगातल्या सगळ्या मानवाचे अश्रू पुसणारा भगवान परमात्मा हेलावतो, भगवान परमात्मा रडतो. महाराज रडतो. हो, कोण रडतो देवासाठी? महाराज आपण रडतो, दररोज रडतोय, पण देवा करता नाही. हो, आम्ही रोज रडतोय ना, रडतोय आपण रोज. हो, पण कांद्याला भाव आला नाही म्हणून रडायला. पोरग आपला ऐकत नाही म्हणून रडतात. धान्याला भाव आला नाही म्हणून रडावं लागतं. पाकिट हलकं आलं तरी रडावं लागतं. त्याच्यापैकी मी नाही बरं का. आपण रडतच नाही, बघतच नाही आपण काय दिलं काय नाही, आणि कधी भागत कमी पडत नाही. महाराज मी 40 वर्षे झालं बघा, आणखीन कपडा विकत घेतलेला माझा अनुभव आहे. आणखीन मी कधीच पाकिट खोललं नाही, कधी ठराव केला नाही, काहीच नाही. भगवंताची सेवा. आमचा विश्वास असा आहे, लोक आम्हाला सांभाळतात असं नाही, आमचा देव समर्थ आहे आम्हाला सांभाळायला. भगवान परमात्मा समर्थ आहे महाराज. तो लक्ष्मीचा पती आहे, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्याच्यावर ज्यांचा विश्वास आहे त्याला बँकेत खातं खोलायची गरज नाही, त्याला लोकांकडून अपेक्षा करायची गरज नाही. देवावर ज्यांचा विश्वास नाही त्या लोकांनी वारकरी संप्रदायाची अवनती करायला सुरू केलेली. विठ्ठल विठ्ठल तेव्हा भगवान परमात्मा सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सांभाळ, सगळ्यांचा सांभाळ करतो. काय सांगत होतो, गेलो विसरून आता मी. तेव्हा राधा माता म्हणते मी हो जन्मोजन्मी त्याची सेवा दर्शन व्हावं म्हणून मी रडते. कोण रडतो देवासाठी? हित होतो मी. आपण संसारासाठी, संसारातल्या वस्तूसाठी रडतोय, पण मी म्हणतो हजारो लोकांमध्ये एखादाच देवाकरता काय करत असेल? रडतो. मला देवासाठी कधीतरी रडा गड्या, देवासाठी कधीतरी रडा. देवासाठी रडल्यानंतर भगवान परमात्मा आपले अश्रू पुसण्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही. रडलं पाहिजे बरं. सकाळी सकाळी योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, पाहता पाहता मनान पुरे धनी. रडणंच आहे महाराज हे. असं देवा करता रडलं पाहिजे, देवा करता. तेव्हा मी हजारो जन्म देवासाठी रडते, त्यामुळे मला पाहिल्यानंतर देवाचं रडणं काय झालेलं आहे? बंद झालेलं आहे. यशोदा मायाला आनंद झाला. हो राधे बरं झालं आलीस. पण सकाळी उठल्यापासून माझी घरातली सगळी कामं तशीच पडलीत. झाडायचं तसंच पडलंय, सडा टाकायचा तसाच पडलाय, अंथुरणं तशीच पडलेत, खरकटी भांडी तशीच पडलेत, चूल चौका गॅस चौका तसाच राहिलाय. तेव्हा मला जरा घरातली कामं करायची. राधे तू कन्हैयाला घेऊन जा. राधे राधे
घेई श्याम सुंदरा राधे राधे घेई श्याम सुंदरा राधे राधे घेई श्याम सुंदरा घेई श्याम सुंदरा कन्हैयाला तुझ्या घरी घेऊन जा राधेला एवढा आनंद झाला महाराज. जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे. राधा मातेने घागर फेकून दिली. ब्रह्मांड नायक देवादि देव नंद नंदन कन्हैयाला राधा घेऊन हरीला तोरे जात मंदिरी घरी घेऊन गेल्या. माझा मुद्दा इथं आहे आता. होय भक्ती केला तैसा. एवढं जे वाढविलंय मी इथं माझा मुद्दा इथं आहे. होय भक्ती केला. राधा मातेने कन्हैयाला घरी नेलेलं आहे. दरवाजा लावून घेतला, आतून कडी लावली. हो, पाटावर कन्हैयाला बसवला. अतिशय सुंदर महाराज. त्याने सगुण रूपामध्ये दर्शन दिलं महाराज. हो, सगुण रूपामध्ये दर्शन झाल्यानंतर राधा माता देहभाव विवर्जित झालेले आहेत, विथ्थन दशेमध्ये आलेले आहेत. आणि मग कन्हैयाच्या पायाची पूजा केली. ते तीर्थप्राशन केलं, डोक्यावरती टाकलेलं आहे. देवाची कन्हैयाची पूजा केलेली आहे. कन्हैयाला तिलक लावला. आपली नजर लागू नये म्हणून गालाला काळा टिकला लावला. त्याला लोणी भरवलेला आहे. आणि त्याची सेवा झाल्यानंतर राधा माता म्हणते, कृष्णा तो जरा मोठा असतास तर बरं झालं असतं की रे. कारण वेदाची चर्चा केली असती, पुराणाची चर्चा केली असती, 6 आस्तिक शास्त्राची चर्चा केली असती. तो लहान असल्यामुळे गुह्यम आख्याती गुह्यम पृच्छती, काहीच करता येत नाही. विचाराची देवाणघेवाण करता येत नाही. तो जरा मोठा असतास तर बरं झालं असतं. राधा माता भक्त आहेत. भगवान परमात्मा भक्त वत्सल आहे. देवाने विचार केला, माझ्या भक्ताची अपेक्षा मी काय व्हावं, मोठं व्हावं. भगवान म्हणले, राधे मला मोठं होता येतं. राधेने सांगितलं, वेळ लावू नको होता, काटालाही पुढं चाललाय, लवकर मोठं हो. बरं म्हणले, आता लवकर मोठा होतो. पण म्हणले डोळे झाक. राधा मातेला डोळे झाकायला लावले. आणि याने आपला एक मंत्र उच्चारला. काय त्याला मंत्र म्हणायची गरज नाही. तो करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम काय आहे, संपन्न आहे. त्याला मोठं होण्याकरता काय लिंब कापावं लागतात, 2-4 रस्त्यावरची माती वाळून टाकावं लागते, काही नाही. भगवंताने संकल्प केला, हो मी हो मोठं व्हावं. आणि मग एका क्षणामध्ये भगवान परमात्मा 22 वर्षाची झाली. राधेने सांगितलं, राधे डोळे उघड. डोळे उघडले तर 22 वर्षाचा भगवान परमात्मा झालेला. अरे वा, आनंद झाला. पण तेवढेच राधेचे मालक बाहेरून आले. दरवाज्यावर थाप मारले, राधे अगं थंडी खूप सुटली, उघड दरवाजा लवकर, मला थंडी वाजायला लागलेली आहे. राधेने विचार केला, अरे देवा माझे मालक आलेले आहेत. तो जो वय वाढलेला आहे, यदा कदाचित पतिदेवाला संशय येण्याची शक्यता आहे. देवा तो छोटा हो. देव म्हणले, राधे मला मोठा व्हायचा मंत्र पाठ आहे. छोटा व्हायचा मंत्र पाव बटर खायला सुरुवात केल्यापासून विसरला. आता मला छोटा व्हायचा मंत्र येत नाही, गाड्या आठवत नाही. राधा मातेने सांगितलं, कृष्णा देवा तुला काहीच अशक्य नाही. देवा तुला माझी विनंती आहे, हो माझ्याकरता तू छोटा हो. भगवान परमात्मा पुन्हा काय झाले, छोटे झाले. राधेने सांगितलं तू मोठा हो. भगवान परमात्मा मोठे झाले. राधा मातेने सांगितलं देवा तू छोटा हो. भगवान परमात्मा छोटे झाले. तुकोबारा या घटनेकडे पाहून म्हणतात, होय भक्ती केला तैसा. आणि
भक्ताने केलेली इच्छा पूर्वी धरावी ते इच्छा पूर्वी धरा. सगळ्या भक्ताच्या अपेक्षा तो पूर्ण करतो नव्हे, जगाच्या अपेक्षा पूर्ण करतो. एवढा जगदानी हो, तो जगदानी आहे. जगदानी शब्दाचा अर्थ जगाला दान देणारा, जगाला दान देणारा आहे महाराज. लोक म्हणतात देवाने आम्हाला काय दिलं. मी म्हणतो तुला देऊन तरी काय उपयोग आहे. ज्या तोंडानं म्हणतो देवाने आम्हाला काय दिलं, ते तोंड सुद्धा कोण दिलंय? देवानंच दिलंय की महाराज. देवानंच दिले. दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तो जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोग. भगवंताने पंचज्ञान इंद्रिय पंचकर्मी इंद्रिय दिली ना महाराज. 2-2 डोळे दिले. देवाला वाटलं एक डोळा गेला तर एकच डोळा दिला तर, एक डोळा गेल्यानंतर पुन्हा मोबाईल पाहता यायचा नाही, टी व्ही पाहता यायची नाही. देवाने 2 डोळे दिले, एक गेला तरी एक असला पाहिजे. देवाने 2-2 किडण्या दिल्या. हो, महत्त्वाचे अवयव देवाने 2-2 दिलेले आहेत बघा. आणि सगळं जेने हा जीव दिला दान. भगवंताने ही सगळी प्रॉपर्टी आपल्याला विनामूल्य दिलेली आहे महाराज. 32 दाताची काय किंमत होईल? 32 दाताची किंमत करता येईल का आपल्याला? नाही करता येत महाराज, करताच येत नाही किंमत. 2 किडण्याची काय किंमत करणार? आपल्या शरीरात मेंदूला 72,000 नाड्या जोडल्यात महाराज. किती? 72,000 नाड्या जोडलेल्या आहेत. त्याच्यातली एक जरी चॉकअप झाली तरी 10-12 लाख जाते. आणि पुन्हा गुचके हाणताय माणूस. एवढं दिलंय महाराज त्याने. तेव्हा असा तो जगदानी आहे. हो, भगवंताने आपल्याला मानव देह दिला. मानव देहामध्ये चेतनत्व दिलं. हा मानव देह ज्या भूमीवर उभा राहतो ती पृथ्वी त्याने निर्माण केलेली आहे. आपण ज्या आकाशाच्या पोकळीत राहतो ती आकाशाची पोकळी त्याने निर्माण केली. पाणी त्यानं निर्माण केलेलं आहे. हवा त्याने निर्माण केलेली आहे. तेव्हा प्रकाश त्याने निर्माण केलेला आहे. अन्न त्याने निर्माण केलेला आहे. कपडा त्याने निर्माण केलेला आहे. असा तो काय आहे? जगदानी, जगाला दान देणारा परमात्मा. अहो मग दिल्यानंतर तो काही घेत असेल ना, घेतो, पण एवढं काही महागडं काय घेत नाही. मागे तुळशी दळपाने जगाला दान देतो परमात्मा. परंतु भक्ताकडून अपेक्षा काही नाही. भावे तुळशी दळ पाने जोडा हात, मनावे पतित पत्रम पुष्पम फलम तोयम यो काय यो मद भक्त्या प्रयच्छती. तेव्हा भगवान परमात्मा मागे तुळशी दळ पाने, त्याला प्रेमाने तुळशीचं पान समर्पित केलं की तो संतुष्ट होतो. आणि तुकोबाराय सांगतात एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. असा परमात्मा निराकार होता, पण भक्तांच्या भक्ती प्रेमाला वश होऊन निराकार असलेला परमात्मा सगुण साकार झाला आणि आपल्या करता सोपा झाला. आला नावा रूपा, आला नावा रूपा, आला नावा रूपा, आला नावा रूपा. म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. म्हणे झाला सोपा, तुला म्हणे झाला सोपा. भक्ती केला तैसा, भक्ती केला तैसा.
भक्ती केला कैसा भक्ती केला कैसा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली एक ज्ञाने